तर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीच्या दिवशी मतदान केंद्रावर वायकरांच्या नातेवाईकांना ईव्हीएम अनलॉक करणारा फोन वापरल्याचा आरोप सध्या होतोय आणि यावर राहुल गांधींनी एक्सपोज करत चिंता व्यक्त केली आहे। निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे। तर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये मतमोजणीच्या दिवशी मतदान केंद्रावर वायकरांच्या नातेवाईकांना ईव्हीएम अनलॉक करणारा फोन वापरल्याचा आरोप होतोय आणि त्यावर आता राहुल गांधी यांनी एक्सपोज करत चिंता व्यक्त केली आहे। भारतातील ईव्हीएम हा एक ब्लॅक बॉक्स आहे आणि कोणालाही त्याची तपासणी करण्याची परवानगी नाही। या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जाते। जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्व नसतं तेव्हा लोकशाही एक लबाडी बनते आणि फसवणूक होण्याची शक्यता असते। भारतातील ईव्हीएम हा एक ब्लॅक बॉक्स आहे आणि कोणालाही त्याची तपासणी करण्याची परवानगी नाही, असे एक्सपोज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केले। या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जाते आणि आपण राहुल गांधी यांची ही एक्सपोज पाहतोय। ईव्हीएम मशीन संदर्भात त्यांनी ही एक्सपोज केल्याचं पाहायला मिळत आहे। एकीकडे विरोधकांकडून ईव्हीएम मशीनवर आरोप होत असतानाच इलॉन मस्क यांनी ईव्हीएम मशीन संदर्भात पोस्ट करत चिंता व्यक्त केली आहे। ईव्हीएम मशीन हटवले पाहिजेत कारण मानवी हस्तक्षेपाने किंवा याद्वारे ईव्हीएम मशीन हॅक होण्याचा धोका आहे असं मस्क यांनी म्हटलंय। त्यामुळे आता पुन्हा एकदा ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। तर इलॉन मस्क यांनी ही एक्सपोज केलेली आहे आणि ईव्हीएम मशीन संदर्भात त्यांनी चिंता व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे। आपल्याला ईव्हीएम मशीन हटवायला हव्यात। एआय किंवा अन्य टेक्नॉलॉजीद्वारे ते हॅक होण्याचा धोका आहे आणि हॅक होण्याचा धोका जास्त नसला तरी गंभीर आहे।